रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते, तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवताली वाचले आणि त्यांना मोठी भीती वाटली. हालेलुया. 10 सुद्धा वाचा. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नको, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकात होणार आहे त्याची स्वार्थात मी तुम्हाला सांगतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुन्हा 8, 9, 10 हे 3 वचन वाचा. 11 सुद्धा वाचलं तर चालते. 8 ते 11 पर्यंत वाचा पुन्हा. त्या परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्याच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. जेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, तो मोठा आनंद सर्व लोकात होणार आहे त्याची स्वार्था मी तुम्हाला सांगतो. ही का तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. हालेलुया. येशू ख्रिस्ताचा जन्म कधी झाला होता आणि दिवसाचा का रात्रीचा आणि कोणत्या तारीखला झालेला होता माहित आहे का तुम्हाला? येशू ख्रिस्ताचा जन्म कोणत्या तारीखला झाला होता आणि कधी? दिवसाचा झाला का रात्रीचा झाला? सांग. रात्रीचा ना. आता वाचलेल्या वचनामध्ये कळालं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि कुठल्या महिन्यामध्ये झाला येशू ख्रिस्ताचा जन्म? तारीख? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताचा जन्म म्हणजे याच महिन्यामध्ये झाला म्हणून माहित नाही. थंडीच्या दिवसात झाला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. याच्या अगोदर कोण संदेश सांगितला असणार तुम्हाला म्हणून ते तुम्हाला लक्षात आहे. हालेलुया. येशू ख्रिस्ताचा जन्म याच महिन्यात झाला असं पक्का माहित नाही आणि रात्रीचा वेळ आहे, मध्यरात्री झालेला हा तर पक्का बायबलमध्ये आहे. हालेलुया. जेव्हा येशू ख्रिस्ताचा जन्म झाला होता ना तेव्हा थंडी होती जास्त. थंडी असलेल्या कारणाने जे बायबल पंडित लोकांनी काय केलं, जेव्हा नोव्हेंबर महिन्यामध्ये पावसाळा संपतो, डिसेंबर महिन्यामध्ये काय थंडीचा दिवस सुरुवात होता ना, का हिवाळा म्हणतात का थंडीला? हिवाळा सुरुवात होतो डिसेंबर महिन्यामध्ये. डिसेंबर महिन्यामध्ये हळूहळू हिवाळा सुरुवात होतो. डिसेंबर महिना जेव्हा संपायला येतो 25 तारीख जेव्हा येते तेव्हा जास्त थंडी असते. हालेलुया. आणि येशू ख्रिस्ताचा जन्म पण जास्त थंडीमध्ये झाली होती म्हणून ते जेव्हा डिसेंबर महिन्यात संपायला येतं तेव्हा जास्त थंडी असते म्हणून 25 तारीख असं निर्णय करून ते कॅलेंडरामध्ये आणि अख्ख्या जगामध्ये जास्त लोक 25 तारखेला येशू ख्रिस्ताचा जन्मदिन म्हणून मनवतात. हालेलुया. आणि कुठे ग्रंथामध्ये लिहिलेलं नाही की 25 तारखेलाच आहे म्हणून असं. हालेलुया. पण जास्त थंडीमुळे 25 तारखेला असं लिहिलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मत्ती अध्याय 2 वचन 2 पासून वाचा. मत्ती अध्याय 2 वचन 2 पासून वाचा. वचन 2 पासून वाचत जाव तसं. यहूदांचा राजा जन्माला आला, तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करा. जर जोर देऊन वाचणारे पाहिजे, जसं दोंडाताई वाचा तसं जोर देऊन वाचायला पाहिजे. यहूदांचा राजा जन्मास आला, तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलो आहोत. हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो त्यांच्या बरोबर सर्व यरूशलेमात घाबरून गेले. कितीपर्यंत?
दुसरा वचन वाचा, फक्त दुसरा वाचा. हां. यहूदाचा राजा जन्मास आला तो कोठे आहे? हालेलुया. बस, यहूदाचा राजा जन्मात आला आणि तो कुठे आहे? हालेलुया. यहूदाचा राजा म्हणजे कोण? येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्त जन्माला आले आहे. येशू ख्रिस्त जन्माला आण्याच्या अगोदर त्या यहुदी प्रांतामध्ये, त्या यहुदी कुळामध्ये एक राजा होता ऑलरेडी, हेरोद नावाचा. हालेलुया. ऑलरेडी हेरोद नावाचा राजा होता. राजा असून सुद्धा अनेक राजा जन्माला येणार आहे म्हणून सांगत आहे तिकडे वचनामध्ये. तर तो हेरोद विचारत आहे की यहूदाचा राजा जन्माला आला तो कुठे म्हणून विचारत आहे. हालेलुया. आता राजा जन्माला येणार ना, राजा म्हणजे येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्त राजा होऊन म्हणजे अधिकार चालवणारा त्या गावामध्ये, इस्रायल देशामध्ये, बेथलेहेम आणि नासरेतमध्ये राज्य करणारा राजा जन्माला येणार आहे. आता राजा जर जन्माला येणार तर राजा काय असा साध्या गरिबांच्या घरामध्ये जन्माला येतात का? राजा जे राजवंशाचे असतात बघा, राजमहलमध्ये होते ते. त्यांचा जन्म काय गरिबांच्या घरामध्ये जन्मते का? त्यांचा विचार पण असाच होतं की राजा जन्माला येणार आहे म्हणून संदेष्टाच्याद्वारे भविष्यवाणी केलेले होते जुन्या करारामध्ये. येशू ख्रिस्त राजवंशातून राजा असा जन्माला येणार आहे असं भविष्यवाणी झालेली होती. यांचं लक्ष की राजा हा जन्माला येणार की मोठ्या बंगलामध्ये जन्माला येणार. हालेलुया. यांचं लक्ष कुठं होतं? मोठ्या बंगलामध्ये, मोठ्या घराण्यात, मोठ्या श्रीमंत लोकांमध्ये जन्माला येणार असं त्यांचं लक्ष होतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता मोठे घराणे म्हणजे जसं राजपाशाचं 2 मजलीचं घर आहे ना, तसल्या घरामध्ये जन्माला येणार म्हणजे असं एक विचार त्यांचं. आणि इमलताईचा जरा मोठा बंगला आहे ना, तसल्या घरामध्ये. आता राजा जन्माला येणार तर गरिबांच्या घरामध्ये जन्मणार नाही, झोपडपट्टीमध्ये असं जन्मणार नाही ना. मोठ्या बंगलामध्ये, मोठ्या घरामध्ये जन्मणार म्हणून त्यांचं लक्ष, त्यांचा विचार. ते दुसरा वचनामध्ये वाचा पुढे तसं 3 वचन. तिसरं. हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो त्याच्या बरोबर सर्व यरूशलेम घाबरून गेले. आणि त्याने प्रजेचे सर्व मुख्य याजक व शास्त्री यांना जमवून विचारले की ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हायचा आहे. ते त्याला म्हणाले, यहुद्यातील बेथलेहमात, कारण संदेशाच्या द्वारे असे लिहिले आहे की हे यहुदाच्या प्रांतात बेथलेहमात तू यहुदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस. असे मुळीच नाही, कारण माझ्या इस्रायल लोकांचा प्रतिपाळ करील असा सरदार तुझ्यातून निघेल. तेव्हा हेरोदाने मागील लोकांना गुप्तपणे बोलावून त्यांच्यापासून तारा दिसू लागण्याची वेळ नीट विचारून घेतली. आणि त्याला बेथलेहमास पाठवताना म्हटले, तुम्ही जाऊन त्या बाळकांविषयी बारकाईने विचारपूस करा व तुम्हाला शोध लागल्यावर मला कळवा. बस. म्हणजे त्यांचा विचार की राजा तर जन्माला येणार तर गरिबांच्या तर घरामध्ये तो जन्मणार नाही. मोठ्या बंगलामध्ये, मोठ्या राज्यघराण्यामध्ये, राज्यवंशामध्ये तो जन्माला येणार. त्या विचाराने ती शोध करत आहे. तर येशू ख्रिस्त 2 मजलीच्या घरामध्ये जन्माला नाही, मोठ्या बंगल्यामध्ये जन्मणार आहे. आता आमचा विचार कसा? एक राजपाशाचा 2 मजलीचा बंगला आहे, घर आहे, त्यांच्या घरामध्ये जन्मणार येशू ख्रिस्त राजा जन्मणार. इमलताईचं मोठं घर आहे, त्या घरामध्ये जन्माला येणार असं आमचा विचार. पण येशू ख्रिस्त राजपाशांच्या घरामध्ये पण नाही जन्माला, इमलताईच्या घरामध्ये पण नाही जन्माला. शेवटी गरिबांच्या, जसं ललिताताईचं घर आहे ना, हालेलुया, तसल्या घरामध्ये येशू ख्रिस्त जन्माला येतो. ते सुद्धा घरामध्ये नाही तर गाईच्या गोट्यात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मनुष्याचा विचार असा असतो की राजा म्हटला तर मोठ्या घराण्यात, मोठ्या घरामध्ये जन्माला येणार. पण येशू ख्रिस्त त्यांच्या विचाराप्रमाणे जन्माला नाही, तर येशू ख्रिस्त राजांचा राजा असून, देवांचा देव असून, प्रभूंचा प्रभू असून, स्वतः देवाचा पुत्र असून
तो गरिबांच्या घरात, ते सुद्धा गायीच्या गोट्यामध्ये जन्माला. लूक अध्याय 2 वचन 7 वाचा. लूक अध्याय 2 वचन 7. आणि तिला तिचा प्रथम पुत्र झाला, त्याला तिने बाळंताने गुंडाळून गव्हाणी ठेवले, कारण त्यांना उतार शाळेत जागा नव्हती. उतार शाळामध्ये सुद्धा जागा नव्हती त्यांना. शेवटी त्याने कुठे गव्हाणीत का गव्हाणीत गुंडाळून ठेवली, म्हणजे गायीच्या गोट्यात, गवतात. म्हणजे गाईला चारा घालतात ना त्या जागेमध्ये येशूला गुंडाळून ठेवले त्यांनी. हालेलुया. म्हणजे देवाचा पुत्र जन्माला येण्याचा मार्ग असा असतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. उद्धार करता देव, पापांचा टाळणारा, पाप क्षमा करणारा आणि सृष्टी जग आणि जगातील सर्व काही त्यानेच निर्माण केले. त्याने शेवटी जन्म कुठे घेतला, म्हणजे एक लहानशा घरामध्ये गाईच्या गोट्यामध्ये जन्म घेतला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे यामध्ये आपल्याला काय कळतं की येशू ख्रिस्त लीन झाला, लीन होऊन या जगामध्ये आला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर येशू ख्रिस्त देव होऊन स्वतःला लीन केले आणि स्वतःला वधस्तंभावरती आमच्याकरिता दिले, तर येशू ख्रिस्तानेच लीन झाले, तर आपण येशू ख्रिस्ताच्या एक वागणूक बघून, येशू ख्रिस्ताचा जन्म बघून आणि येशू ख्रिस्ताचा येशू ख्रिस्ताने जसं आम्हाला शिकवले, येशू ख्रिस्त स्वतःला लीन करून वधस्तंभावर आपलं जीवन अर्पण केलं, तसं येशू ख्रिस्ताला पाहून आम्ही स्वतःला लीन करून येशू ख्रिस्तासारखे लीनपणे आम्ही जीवन जगण्याचा प्रयत्न करू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव हे वचन आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये आशीर्वादित करो आणि या वचनाच्या द्वारे आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये देव कार्य करू आणि येशू ख्रिस्ताच्या सारखे आम्ही लीनतेने जगण्यासाठी देव आम्हाला सहाय करू. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.